पवार तुमचं या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आज आपण आहोत आमचे आदर्श शेतकरी सतीलाल दादा शिंदे गाव हट्टी यांच्या शेतावरती। तरी दादांचा संपूर्ण परिचय आपण या ठिकाणी जाणून घेऊयात। नमस्कार दादा। नमस्कार। आपलं नाव शेतकऱ्यांना सांगायचं आहे। सतीलाल आप्पा शिंदे, राहणार हट्टी, तालुका साक्री, जिल्हा धुळे। तर दादा, तुम्ही ही जी व्हरायटी लावलेली आहे ही व्हरायटी कोणती आहे? मेलोडी। तर दादांनी मेलोडी व्हरायटीची लागवड केलेली आहे आणि किती तारखेची लागवड आहे? 20 जून। 20 जूनला दादांनी या व्हरायटीची लागवड केली आणि संपूर्णपणे संचय ॲग्रो इनपुटच्या मार्गदर्शनाने ही जी बाग तुम्हाला दिसत आहे ही संपूर्ण बाग संचय ॲग्रो इनपुटच्या मार्गदर्शनाखाली फुललेली आहे। तर शेतकरी मित्रांकडून आपण जाणून घेऊया। दादांची केळी देखील आहे। तर दादा, आपण आम्हाला एक माहिती आमच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकाल का की आपण या बागेसाठी कोणकोणती उत्पादने संचय ॲग्रो इनपुटची वापरली? एफकोड 9 असेल, किंग कीप असेल, केल्प किंग, मुर्दामृत असेल, त्याच्यानंतर अजून तर संचय ॲग्रो इनपुटचं लिक्विड कन्सोर्शिया, सटिंगसाठी SF100 असेल, SF100। हो, दादांनी आपल्या संचय ॲग्रो इनपुटचे गँगस्टार लिक्विड कन्सोर्शिया, NPK न्यूट्रिएंट, त्याच्यानंतर मुर्दामृत, एफकोट आणि सोबतच SF100 जे की आपण फ्लावरिंगसाठी देत असतो त्याचा दादांनी वापर केलेला आहे। आणि तुम्ही या ठिकाणी बघू शकता दादा, तुम्हाला या बागेतून किती टनापर्यंत टरबूज निघेल अशी अपेक्षा आहे? अपेक्षा साधारणतः 30-40 टन। एक नंबर माल 30 ते 40 टन दादांचा निघणार आहे अशी दादांची अपेक्षा आहे। आणि आता कटिंग देखील चालू आहे, तुम्ही बघू शकतात। संपूर्ण प्लॉटचे जे हार्वेस्टिंग आहे ती योग्य तऱ्हेने होत आहे। आणि खास करून एक वैशिष्ट्य आहे की संचय ॲग्रो इनपुटच्या मुर्दामृत आणि एफकोट दिल्यामुळे या बागेमध्ये जी 2 नंबरची सेटिंग असते, ज्याला आपण 2 नंबरचा मटेरियल म्हणतो, ते खूप कमी प्रमाणात आहे। म्हणजे सर्व काही जे मटेरियल आहे ते 1 नंबरमध्येच जात आहे। 99% जवळजवळ 1 नंबरमध्ये पूर्ण बाग हार्वेस्टिंग झालेला आहे। दादा, शेतकरी मित्रांना तुम्ही काय सजेस्ट करणार की संचय ॲग्रो इनपुटचे मुर्दामृत याचे परिणाम तुम्हाला कसे वाटले? एकदम योग्य पद्धतीने आहे। आवश्यक वापरा शेतकरी बंधूंनी संचय ॲग्रो इनपुटचे प्रोडक्ट। तुम्ही शेतकरी मित्रांना टरबूजची क्वालिटी दाखवू शकतात, लस्टर, त्याच्यानंतर पावडर, अशा अनेक गोष्टींनी भरपूर क्लॅरिटी आहे। आज 62 दिवसाचा प्लॉट आहे आणि उत्तम प्रकारची क्वालिटी फ्रूटची देखील आहे, तुम्ही या ठिकाणी बघू शकतात।